बहनों और भाइयों और सज्जनों, आज मैं आपको गुरु चरित्र अध्याय 30 इसका कथन करने वाला हूँ। गुरु चरित्र अध्याय 30 में गुरु की महिमा और श्री नरसिंह सरस्वती के अवतार के बारे में बताया गया है। यह अध्याय हमें सिखाता है कि गुरु ही सर्वोच्च है और हमें उनकी पूजा और सेवा करनी चाहिए। यह अध्याय हमें श्री नरसिंह सरस्वती के अवतार के बारे में भी बताता है, जिन्होंने धर्म की रक्षा के लिए अवतार लिया था। इस अध्याय में हम देखते हैं कि कैसे गुरु की कृपा से एक भक्त को श्री नरसिंह सरस्वती के दर्शन होते हैं। भक्त गुरु का बहुत बड़ा भक्त था। वह गुरु की पूजा और सेवा करता था। एक दिन भक्त को श्री नरसिंह सरस्वती के दर्शन हुए। श्री नरसिंह सरस्वती ने भक्त को आशीर्वाद दिया और उससे कहा कि वह धर्म की रक्षा के लिए काम करे। भक्त ने श्री नरसिंह सरस्वती की आज्ञा का पालन किया और धर्म की रक्षा के लिए काम किया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाची चरणा, विनवित से कर जोडून भक्ती भावे करोनिया। जय जया सिद्ध मुनी, तुझी तारक भवारणी, अज्ञान तिमिर नसोनी, ज्योती स्वरूप तुझी होसी। अविद्या माया सागरी, बुडालो तू महापुरी, तुझी कृपा झाली तरी तारिणी माते स्वामिया। तू आता विला निज पंथ, जेडे जोडे परमार्थ, विश्वपालक गुरुनाथ तुझी होसी स्वामिया। श्री गुरुचरित्र सुधारस, तू पादिला मास, तृप्त न होय गा मानस, तृष्णा आणिक होतसे। तू केलिया उपकारासी, उत्तीर्ण नवे मी वंशोवंशी, निज स्वरूपा आम्हासी दाविले सिद्ध मुनी। मागे कथा निरोपिलीसी, अभिनव जाहले सृष्टीसी, पतिता करवी ख्यातीसी, वेदचारी म्हणविले। त्रिविक्रम महामुनेश्वरासी, बोधिले ज्ञान प्रकाशी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे दातारा। ऐकोनी शिष्याचे वचन, संतोषला सिद्धा, आपण प्रेम भाव्या लिंगोन, आश्वासित से दैवेळी। धन्य धन्य शिष्य मौळी, तुझ लादले अभिष्ट सकळी, गुरुची कृपा तात्काळी झाली आता परियेसा। धन्य धन्य तुझी वाणी, वेद लागला श्री गुरुचरणी, तुझी तरलासा भवारणी, सकळा अभिष्टे साधतील। तू आपुसिला वृत्तांत, संतोष झाला जीवौत, श्री गुरु महिमा से ख्यात, अगम्य असे सांगता। एक एक महिमा सांगता, विस्तार होईल बहुकथा, संकेत मार्गे तुझा आता निरोपित से परियेसी। पुढे असता वर्तमानी, तया गाण गग्राभुवनी, महिमा होतसे नित्य नूतनी, प्रख्यात रूप होनिया। त्रयमूर्तीचा अवतार झालास नरसिंह सरस्वती नर, महिमा त्याची अपरंपार सांगता अगम्य परियेसा। महिमा तया त्रयमूर्तीची सांगता शक्य आम्हा कैशी, काया धरुणी मानवाची चरित्र केले भूमीवरी। तया स्थानी असता गुरु, ख्याती झाली अपरांपरू, प्रकाशत्व चारी राष्ट्र समजते दर्शना। येती भक्त यात्रेसी, एको भावे भक्तीसी, श्री गुरु दर्शन मात्रेसी, सकाळ विष्णू पावती। दैन्य पुरुष होती स्त्रिया युक्त, वांजेसी पुत्र होय त्वरित, कुष्ठे असेल तो पीडित, सुवर्ण होय देह त्याचा। अक्षयीना अक्षयती, बधीर करणी ऐकती, अपस्मारादी रोग जाती, श्री गुरुचरण दर्शन मात्रे। परिस लागता लोहासी, सुवर्ण होय नवल कायसी, श्री गुरु कृपा होय जासी, सकळा विष्णू पाविजे। ऐसे असता वर्तमानी, उत्तर दिशे माऊर स्थानी, होता विप्र महाधनी,
नाम तया गोपीनाथ. तया पुत्र होनी मरती, करी दुःखाने करीती दत्तात्रया आराधिती. स्त्री पुरुष दोघे जण, पुढे झाला आणिक सुत, तया नाम ठेविती दत्त. असती आपण धनवंत, अति प्रीती वाढविले. एकची पुत्र तयात घरी, अति प्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी. व्रतबंध केला तयासी, वर्षे 12 होता तयासी. विवाह करती प्रीतीसी, स्वरूप पावनी नवरीसी. सासू सासऱ्यासी महाप्रेम, मदनाचे रती सरसी. रूप दिसे नोवरीसी, अति प्रीती सासू श्वशुरासी. महाप्रेमे प्रतिष्पाळिती, दंपती एकची वयसी. अति प्रिय महाहर्षी, वर्धता झाली 16 वर्षे तया पुत्रासी. दोघे सुंदर सुलक्षण, एका परिस एक प्राण. न विसंमिती क्षण क्षण, अतिप्रिय परियेसा. ऐसी प्रेमे असता देखा, व्याधी आली त्या पुरुषा. अनेक औषधे देता ऐका, आरोग्य नव्हे तयासी. नवचे अन्न तयासी, सदा रहे उपवासी. त्याची भार्या प्रीतीसी, आपण नव्हे सदा अन्न. पुरुषावरी आपला प्राण, करी नित्य उपोषण. पतीस देता औषधे जाण, प्राशन करी परियेसा. येडे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी. पतिव्रता स्त्री कैसी, पुरुषासवे कष्ट तसे. पुरुष देह क्षीण झाला, आपण तयासारखी अबला. तीर्थ घेऊनी चरण कमळा, काळ क्रमी तया जवळी. दुर्गंधी झाले देह त्याचे, जवळी न येती वैद्यसाचे. पतिव्रता सुमनतीचे, न विसंबेची क्षणभरी. जितके अन्नपतीसी, तितको ग्रास आपणासी. जैसे औषध देती त्यासे, आपण तसे परियेसा. माता पिता दयाद गोटी, समस्त तिसी वारिती. पतिव्रता ज्ञानवंती, नाही बोल कवणाचे. दिव्य वस्त्रादी आभरणे, त्या दिली समस्त भूषणे. पुरुषावरी आपुला प्राण, काय सुख म्हणतसे. उभयतांची माता पिता, महाधनिक श्रीमंता. पुत्र कन्येसी पाहता, दुःख करीती परियेसा. अनेक जपानुष्ठान, मंत्रविद्या महाहवन. अपरिणित ब्राह्मण भोजन, करविता ती अवधारा. अनेक परींचे वैद्य ती, दिव्य रस औषधे देती. शमन नवे कवणे रीती, महाव्याधी व्यापले. पुष्टी आपल्या ज्योतिषासी, पूजा करीती कुळदेवासी. काही केली या पुत्रासी, आरोग्य नव्हे सर्वथा. वैद्य म्हणतो तय वेळी, नवे बरवे त्यासी अडळी. राखील जरी चंद्रमौळी, मनुष्य यज्ञ नवे आता. ऐसे ऐकुनी माता पिता, दुःखे दाटली करती चित्ता. जया जया जगन्नाथा, दत्तात्रेय गुरुमूर्ती. आराधोनिया तुम्हासी, पुत्र लादलो संतोषी. पापरूपी आपणासी, निदान केवी राहो पाहे. एकची पुत्र आमचे वंशी, त्या ते जरी न राखसी. प्राण देऊ तया सरसी, दत्तात्रेय स्वामिया. ऐसे नाना परी देखा, दुःख करीती जननी जनका. वारी तसे पुत्र ऐका, माता पिता लिंगोनी. म्हणे आपुले भोग सरले, तुके ऋण तुम्हा दिदले. अधिक कैचे देऊ बले, ऋणानुबंध न चुकेची. ऐसे ऐकुनी माता पिता, दोघे झाले मृच्छांगता. पुत्रावरी लोळता महादुःखे दाटोनिया. म्हणती ताता पुत्र राया, आमची आशा झाली वाया. पोशिसी आम्हा म्हणूनिया, निश्चय केला होता आपण. उबगोनिया आम्हासी, सोडून केवी जाऊ पहाशी. वृद्धाप्यपणी आपणासी, धर्मधडे केवी तुझ. ऐकोनी माता पिता वचन, विनवितसे आक्रंदोन. करणीश्वराधीन मनुष्य यज्ञ काय चाले. माता पित्यांचे ऋण, पुत्रे करावे उत्तीर्ण. तरीच पुत्रत्व पावणे, नाही तरी दगडापरी. मातेने केले मज पोषण, एके घडीचे स्तनपान. उत्तीर्ण नवे भवारण, जन्मांतरी
येऊनिया आपण जन्मलो तुमचे उदरी कष्ट दाविले अति भारी सौख्य देखा कवणे परी ऐसा आपण पापी देखा आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिका न सुटेची येणे परी जननी जनका संभाषित असे पुत्रनिका तेणे परी स्त्रियेसी देखा सांगत असे परियेसा म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले आमचे दिवस सरी मद निमित्ते कष्टलीसी भारी वृथा केले कष्ट तुझे पुनर्जन्मीचे वैरपण तुझसी होता माझा शिण म्हणून तू ते दिदले जण जन्मांतरीचे कष्ट देखा तू जरी रासी आमचे घरी तुझ पोशीतील परी करी तुझ वाटेल कष्ट भारी जाया मुले माहेरा ऐसे तुझे सुंदरपण न लादे आपण दैवतीन न राय तुझे अवयव आहे पण माझे स्पर्शता ऐकोनी पतीचे वचन मूर्छा आली तत्क्षण माथा लावून चरणा दुःख करी तय वेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुझी मदन अव्यरा तुम्हा सरी दातारा आणिक नाही गती आपणा येथे असे तुमचा देह सर्वेची असे आपण पाहे मनी न करा संदेह समागमी तुमची आपण ऐसे दोघांची वचनी ऐकोनिया जनजननी देह टाकोनिया नरणी दुःख करीती तय वेळी उठवनिया श्वशुरासी संभोगितसे सासूसी न करा चिंता हा भरवसी पती आपला वाचेल विनवितसे ते वेळी आम्हा राखेल चंद्रमौळी पाठवा एखादा स्थळी पती आपला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गणगापुरी वास करती तया स्वामी पहावे त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणून चरणा लागली मानवली गोष्ट समस्तापसी माता पिताश्वर श्वशुरासी निरोप घेऊनी सकळी कांसी निगती झाली तय वेळी तया रोगिया करोनी डवली घेऊनी निघाली ते बाळी विनवित से तय वेळी आपुले सासू श्वशुरासी स्थिर करून अंतःकरण सुखे रावे दोघे जण पती असे माझा प्राण राखील माझे कुळदैवत म्हणून सासू नमन करी प्रीतीसी आशीर्वाद देती हर्षी आहेत पण स्थिर होय तुझे दैवतरी आता आमचा पुत्र वाचो ओ माता म्हणून निघाले बोळवित आशीर्वाद देताती येणे परिपती सहित निगती झाली पतिव्रता किश्चित काळ मार्गक्रमिता आली गणगा पुरासी मार्गक्रमिता रोगी असी अधिक झाला त्रिदोषी उतरता ग्रामदेशी अतिसंकट झाले पै विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमाशी जावे म्हणून दर्शनासी निगती झाली तय वेळी पतिव्रता तय वेळ आली आपुले पतीजवळ पाहता झाला अंतकाळ प्राण गेला तत्क्षणी आकांत करीते नारी लोळत असे धरणीवरी भूस कुनिया घ्यावया घेता सुरी वारीती तियेसी ग्रामलोक आफळी शिर भूमीसी हाणी उरी पाषाणेसी देश मोकळे आक्रोशी प्रलापितसे परियेसा हा हा देवा काय केले काम जगाईसी गांजिले आशा करून आले राखीसी प्राण म्हणूनी पूजेसी जाता देवळात पुढे देऊळची करी अतिघात ऐसे ऐको कानी मात दृष्टांत आपणासी उष्णकाळी तापोनी नरू ठाकोनी जाय एखादा तरू वृक्षाची पडे आगात थोरू तया परी झाले मज तृणे करुणी पीडित जाय मनुष्य गंगेत संधी सुसरी करी घात तया परी मज झाले व्याघ्र भये पळे धेनू जाय आधार म्हणून तेथे जी वदिती यवनू तया परी झाले मज ऐसी पापी दैवहीन आपले पतीचा घेतला प्राण माता पितरांसी
त्यजून घेऊन आले विदेशी. येणे परी दुःख करीत पाहू आले जन समस्त. संभाषिताती दुःख क्षमता अनेक परी करुनिया. वारिताती नारी सुवासिनी काओ दुःख करिसी कामिनी. विचार करी अंतःकरणी होणार न चुकेस सकळी कांसी. ऐसे म्हणता नगर नारी तिसी दुःख झाले बारी. आठवीत असे परोपरी आपुली जन्म कर्म सकळ. ऐका तुम्ही माय बहिणी आता कैची वाचू प्राणी. पतीशी आले घेऊनी अति आशा करोनिया. आता कवणा शरण जावे राखेल कोण मज जीवे. प्राणेश्वरा त्यजुनी जीवे केवी वाचू म्हणतसे. बाळपणी गौरीची पूजा केली शंकरासी. विवाह होता परियेसी पूजा केली मंगळा गौरी. अहे ओपणाचे आशिनी पूजा केली म्या भवानी. सांगती माते सुवासिनी अनेक परी व्रतादिके. जे जे सांगती माते व्रत केली पूजा खंडित. समस्त झाले आता व्यर्थ रुसली गौरी अपणावरी. आता माझे हळदीसी चोर पडले गळे सरसी. सर्वस्व दिदले वन्नीसी कंकण पंचुकी परियेसा. कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजिला गौरी रमण. कैसे गेले मज निर्वाण ऐका मायो बहिणी हो. केवी राहू आता आपण पती होता माझा प्राण. लोकांस सारिसान नोये जाण प्राणेश्वर परियेसा. ऐसे नाना परी देखा करी पतिव्रता दुःखा. पतीच्या पाहुनिया मुखा आणिक दुःख अधिक करी. आलिंगोनी प्रेतासी रोदन करी बहुवसी. आठवी आपले पूर्व दिवसी पूर्व स्नेह तैवेळी. म्हणे पुरुषा प्राणेश्वरा कैसे माझे त्याजले करा. उबग आला तुम्हा थोरा म्हणून माते उपेक्षिले. कैसे आपण दैवहीन तटाकी खापर लागता भिन्न. होतीसी तू निदान आयुष्य तुझे उणे झाले. तुमचे माता पितयांसी सांडून आणले परदेशी. जेणे परी श्रावणसी वादिनी राये दशरथे. तैसी तुमची जनक जननी तुम्हा आणले त्यजुनी. तुमची वार्ता ऐकुनी प्राण त्यजितील दोघे जण. 3 हत्या भरवशी घडल्या मज पापिणीसी. वैरिणी होय मी तुम्हासी पती घातकी आपण सत्य. ऐशी पापणी चांडाळी निंदा करीती लोक सगळी. प्राण घेतला मी जी बळी प्राणेश्वरा दातारा. स्त्री नव्हे मी तुमची वैरी जैसी तिखट शस्त्र सुरी. वेदिली तुमचे शरीरी घेतला प्राण आपणची. माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हा जवळी. मुख पाहते अंतकाळी त्यासी विघ्न आपण केले. माझ्या वृद्ध सासू सासऱ्यास होती तुमची आस. उरला नाही त्यांचा सूस त्यातले सांडोळी केवी जाता. एक जीवदरी तुम्ही त्यासी बघले ती पोसावयासी. आम्हा कोठे ठेवली जासी प्राणेश्वरा दातारा. आता आपण कोठे जावे कवण माते पोसिल जाय जीवे. न सांगता मासी बरवे निघोनी गेलासी प्राणेश्वरा. तू माझा प्राणेश्वरू तुझे ममत्व केवी विसरू. लोकां समान नवसी नरू प्रतिपाळले प्रीतिभावे. कधी नेणे पृथक्षयन वामहस्त उसेवीण. फुटतसे अंतःकरण केवी वाचो प्राणेश्वरा. किती आठवी तुझे गुण पती नव्हती माझा प्राण. सोडून जातोसी निर्वाण कवणे परी वाचुनी. आता कवण वाऱ्या जाणे कवण घेतील मज पोसणे. बाल विधवा म्हणून जन निंदा पवाद ठेविती. एकही बुद्धी मदन सांगतात त्याजिला आत्मा प्राणनाथा. कोठे जावे आपण आता केशवपन करुनी. तुझे प्रेम होते भरले
माता पित्याचे विसरले, त्यांचे घरा नाही गेले बोलावणी नित्य ती. केवी जाऊ त्यांच्या घरा उपेक्षितील प्राणेश्वरा, दैन्यवृत्ती दातारा चित्तवृत्ती केवी धरू. जेव्हावरी होतासी तू छत्र, सर्वांठाई मी पवित्र, मानिती सकळ इष्टमित्र आता निंदा करतील. साचुष्व शुराशी जाणे, मध देखता त्याई मरणे, गृह जहाले अरण्ये तुम्हा विणे प्राणेश्वरा. घेऊन आले आरोग्यासी, येथे ठेवणी तुम्हासी, केवी जाऊ घरासी राक्षसी मी पापीण. ऐसे नाना प्रीते नारी, दुःख करी अपरांपरी, तुके होता अवसरी आता तेथे सिद्ध एक. भस्मांकित जटाधारी, रुद्राक्ष माळाभूषण अलंकारी, त्रिशूळ धरिला असे करी, येऊन जवळी उभा ठेला. संभाषितले तयावेळी काओ प्रलपिसी स्तुळी, जैसे लिहिले कपाळी तयापरी होतसे. पूर्वजन्मीचे तपफळ भोगावे आपणे अटळ, वाया रडसी निर्फळ शोभाता करू नको. दिवस आठ जरी तू रडसी, नय प्राण प्रेतासी, जैसे लिहिले ललाटेसी तयापरी घडेल जाण. मूढपणे दुःख करीसी, समजता मरण तू जाणसी, कवण वाचला असे धरित्रीसी, सांगत आम्हासी म्हणतसे. आपुला म्हणसी प्राणेश्वर, कोठे उपजला तो नरू, तुझा जन्म झाला येरू, कवण तुझी माता पिता. तू येता गंगेत नाना प्रीती कष्टे वाहत, येऊनी एके ठाई मिळत फाकती आणिक चहूकडे. पाहे हाय का वृक्षावरी, येती पक्षी अपरांपरी, प्रभोनी प्रहर चारी, जाती मागुती चहूकडे. तैसा संसार जाणर नारी, कवण वाचता असे स्त्री, माया मोहे कलत्र पुत्री, पती म्हणसी आपुला. गंगेमध्ये जैसा फेन, तेढे परी देह जाण, तीर नव्हे याची कारण, शोक करू नको. पंचमहाभूतात्मक देह, तत्संबंधी गुण पाहे, आपले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे. गुणानुबंधे कर्मे घडती, कर्मासारखी दुःख प्राप्ती, माया मोहाची रीती, माया संबंधे. माया संबंधे माया गुण, उपदे सत्वरज तमो गुण, येडेची तिन्ही देह जाण, त्रिगुणात्मक देह हा संसार वर्तमान, समस्त कर्माचे अधीन, सुख दुःखे आपुले गुण, भोगिले आपुले अर्जव. कल्पकोटी दिवसवरी, देवास आयुष्य आहे जरी, त्याची काळ न चुके सरी, मनुष्याचा कवण पाड. काळ समस्तांसी कारण, कर्माधीन देह गुण, स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी. काळ कर्म गुणाधीन, पंचभूतात्मक देह जाण, उपजता संतोष नको मन, मेलिया दुःख न करावे. जदी गर्भ होता नरू, जाणीले नश्य हो म्हणून प्रख्याते थोरू, त्याचे जैसे गुणकर्म विवरू, तैसे मरण जन्म परियेसा. कोणा मृत्यू पूर्व वयासी, कवणा मृत्यू वृद्धाप्येसी, जैसे आर्जवसे जासी, तयापरी गडे जाणा. पूर्वजन्मार्जवारसी, भोगणे होय सुख दुःख वंशी, कलत्र पुत्र पती हर्षी, पाप पुण्याशी जाणा. आयुष्य सुख दुःख जाणा, समस्त पाप वश्य पुण्य, ललाटी लिहिले असे ब्रह्माने अटळ जाण. विद्वजना एखादे समयी कर्मासी, लांधी देल पुण्यवशी, देवदान व मनुष्यासी काळ न चुके भरवूनसे. संसार म्हणजे स्वप्नापरी, इंद्रजाल गारुडी सरी, मिथ्या जाण तयापरी, दुःख आपण करू नये. शतसहस्त्र कोटी जन्मी, तू कवणाची कोण होती सगृहिणी, वाया दुःख करीसी जडी, मूर्खपणे
करुनिया पंचभूतात्मक शरीर त्वचा मांस शिरा रुधिर मेद मज्जा अस्ति नर विष्टामूत्र श्लेष्म संबंधी ऐसा शरीर अधोरात पाहता काय असे स्वार्थ मन मूत्र भरले रक्त तया कारणे शोक का करसी विचार पाय पुढे आपुला कोणे परिमार्ग असे भला संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळे येडे परी तियेसी बोधिता झाला तापसी ज्ञान झाले तियेसी सांडी शोक तया वेळी कर जोडून तय वेळी माथा ठेवून चरण कमळी विनवित से करुणा बहाळी तरी स्वामी म्हणोनिया कवण मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोपदेसी जनक जननी तू आम्हासी तारी म्हणतसे कवडे परी तरेना आपण हा संसार भवारण तुझा निरोप करीन म्हणून चरणा लागली ऐकोनी तेचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोलत असे विस्तारून आचरण स्त्रियांचे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता समस्त पाप दूर सकळांविष्टे साधती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेतांगनाशोको नाम त्रिशतमोऽध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।